कुंभ राशी 7 सप्टेंबर ग्रहणाचा प्रचंड भयानक प्रभाव. कुंभ राशीसाठी धक्कादायक वळण. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या या विशेष ज्योतिषीय प्रवासात. आज आपण बोलणार आहोत एका विलक्षण आकाशीय घटनेबद्दल. 7 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल. हे ग्रहण जवळजवळ 3 तास 28 मिनिटे चालणार आहे आणि या काळात प्रत्येक राशीवर परिणाम होणार असला तरी आज आपण खास लक्ष केंद्रित करणार आहोत कुंभ राशीवर. कुंभ राशींचे जातक या काळात मन, करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये कोणते बदल अनुभवतील आणि कोणते ज्योतिषी उपाय केल्यास हा काळ अधिक सहज पार करता येईल हे आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या खास भविष्यवाणीच्या प्रवासाला. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. भक्तांनो, हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहित त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल. कुंभ राशींची मनांची परीक्षा. मित्रांनो, चंद्र हा मनाचा कारक आहे आणि ग्रहण काळात तुमच्या मनात अस्थिरता, संभ्रम आणि नको ते विचार वाढवू शकतात. जुन्या आठवणीमुळे मन थोडं अस्वस्थ होईल, त्यामुळे या काळात शांत राहणे फार महत्त्वाचे आहे. आता आपण 7 सप्टेंबर 2025च्या चंद्रग्रहणाचा कुंभ राशीवर नोकरी व व्यवसाय या क्षेत्रात ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण पाहूया. हे ग्रहण कुंभ राशींच्या सप्तम भावावर विशेष प्रभाव टाकते. चंद्रग्रहण म्हणजे चंद्रावर राहू केतूची छाया. कुंभ राशींच्या जातकांसाठी राहू धन व प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा वाढवतो, तर केतू तोडफोड व गोंधळ निर्माण करतो. त्यामुळे व्यवसाय व नोकरी स्त्रियांची कसोटी होणार आहे. नोकरीत किंवा जॉब सर्व्हिसमध्ये एक वरिष्ठांची ताणतणाव. या काळात वरिष्ठ व सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. 2. कामाचा भार वाढेल. नवीन जबाबदाऱ्या येतील, पण त्यातून त्वरित लाभ मिळणार नाही. 3. स्थानानंतरची शक्यता. ग्रहण काळात काहींना नोकरीत बदल अथवा स्थानानंतरचे संकेत आहेत. 4. अस्थिरता टाळा. नोकरी सोडून नवीन संधी घेण्याचा मोह होईल, पण ग्रहणाच्या आसपास घेतलेला निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरणार नाही. व्यवसायात भागीदारीत वाद. सप्तम भाव प्रभावित असल्याने पार्टनरशिपमध्ये तणाव येऊ शकतो. नवीन गुंतवणूक टाळा. ग्रहण काळात केलेली गुंतवणूक हानिकारक होऊ शकते. ग्राहकांसोबत गैरसमज. व्यवहारामध्ये पारदर्शकता न ठेवल्यास वाद निर्माण होण्याची दाट शक्यता. जुन्या प्रकल्पात अडथळे. सुरू असलेले काम विलंबित होईल, त्यामुळे संयमाने पुढे जाणे गरजेचे आहे. उपाय. ओम चंद्राय नमः, ओम केतन्य नमः असे मंत्र जपून चंद्राचा प्रभाव कमी करता येईल व केतूचा प्रभाव बलशाही करता येईल. तसेच दाही दिशाही देवतेंचा प्रभाव त्यावर आधारित असेल. दानामध्ये गरिबांना वस्त्र, अन्न किंवा धान्य दान केल्यास ग्रहण दोष कमी होईल. नोकरी करणाऱ्यांनी या काळात संयम ठेवावा. वरिष्ठांशी सौम्य संवाद साधावा. व्यावसायिकांनी मोठे निर्णय, गुंतवणूक किंवा नवीन भागीदारी पुढे ढकलावी. ग्रहणामुळे अडथळे येतील, पण त्यातून अनुभव व पुढील काळातील सावधगिरी शिकायला मिळेल. आता आपण 7 सप्टेंबर 2025 चंद्रग्रहणाचा कुंभ राशींच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सविस्तर पाहूया. या ग्रहण काळात चंद्र सप्तम भावात राहूच्या छायेखाली येतो. सप्तम भावाचा थेट संबंध व्यवहार, करार, बाजारातील उलाढाल आणि भागीदारी यांच्याशी आहे. चंद्राला मानसिक व खर्चावर परिणाम असल्यामुळे ग्रहणानंतर अनपेक्षित आर्थिक आव्हाने येऊ शकतात. कुंभ राशींची आर्थिक स्थिती. परिणाम. अनपेक्षित खर्च. घरगुती औषधे, कारणे, उपचार. नातेवाईकांच्या कामावर अचानक पैसे खर्च होऊ शकतात. खर्च नियंत्रणात न ठेवल्यास बचतीवर परिणाम होईल. 2. गुंतवणुकीतून जोखीम. ग्रहण काळात घेतलेले गुंतवणुकीचे निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरणार नाहीत. शेअर मार्केट, क्रिप्टो किंवा रिअल इस्टेटमधील घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरतील. 3. कर्जाची परिस्थिती. काहींना या काळात कर्ज फेडण्यात अडचण येऊ शकते. नवीन कर्ज घेण्याचे टाळावे. 4. नफा तोटा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी झालेल्या करारांमध्ये उशीर व तोटा दिसून येतो. भागीदारीत पैशावरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 5. घरातील आर्थिक जबाबदाऱ्या. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. अचानक घरातल्या
दुरुस्ती, वैद्यकीय खर्च किंवा मोठे प्रसंग यामुळे आर्थिक ताण वाढू शकतो. आर्थिक स्थैर्यासाठी उपाय: 1. ग्रहणाच्या दिवशी पांढरे तांदूळ, दूध, साखर दान करा. 2. ओम चंद्राय नमः मंत्र 108 वेळा जपा. 3. पाण्यात थोडे दूध व साखर मिसळून चंद्राला अर्घ्य द्या. 4. शक्यतो या काळात गुंतवणूक, कर्ज घेणे किंवा मोठे व्यवहार टाळावे. 5. ग्रहणानंतर गरजू व्यक्तींना धान्य, कपडे, अन्नदान करा. 7 सप्टेंबर 2025चे चंद्रग्रहण कुंभ राशींसाठी आर्थिकदृष्ट्या तणावाचे आणि खर्चिक ठरू शकते. संयम, योग्य नियोजन आणि दानधर्म यामुळे या आर्थिक तणावाचे दुष्परिणाम कमी करता येतील. ग्रहण काळात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी जास्त कमाईपेक्षा योग्य बचत हा मंत्र लक्षात ठेवावा. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 7 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कुंभ राशींच्या आरोग्यावर, कुंभ राशींच्या लोकांवर काय परिणाम होणार आहे. मित्रांनो, हे चंद्रग्रहण साधारण 3 तास 28 मिनिटे चालणार असून यावेळी कुंभ राशींच्या जातकांना आरोग्याच्या बाबतीत विशेष सावध राहणे खूप आवश्यक आहे. चंद्र हा मानाचा कारक आहे. राहूच्या छायेमुळे तुमच्या बेचैनी, अस्वस्थता आणि ताण जाणवू शकतो. अनिद्रा, चिंता आणि नको त्या विचारांनी मंत्रस्त होण्याची शक्यता आहे. काहींना डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास आणि थकवा जाणवेल. पचनसंस्थेशी संबंधित त्रास, आम्लपित्त, अपचन, पोट बिघडणे असे लक्षणे दिसून शकतात. तर तुम्ही हृदय, मधुमेह किंवा रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर या काळात विशेष दक्षता घ्यावी. ऊर्जा व प्रतिकारशक्ती: ग्रहणाच्या प्रभावामुळे शरीरात थोडी ऊर्जा कमी होणे आणि रोगप्रतिकारक शक्ती ढासळणे दिसून येईल. म्हणूनच विश्रांती, सात्विक आहार आणि योग, प्राणायाम फार महत्त्वाचे आहे. आरोग्य सुधारण्यासाठी उपाय: ग्रहण काळात अन्न पाणी घेणे टाळा. ओम चंद्राय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून ताजेपणा मिळवा. आहारात फळे, द्रव पदार्थ आणि हलके अन्न ठेवा. दररोज थोडा वेळ ध्यान, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करा. मित्रांनो, 7 सप्टेंबर चंद्रग्रहण कुंभ राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडं आव्हानात्मक आहे, पण योग्य काळजी, शिस्तबद्ध आहार आणि ध्यान यामुळे तुम्ही हा काळ सहज पार करू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका खास विषयावर. 7 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कुंभ राशींच्या कुटुंबावर आणि नातेसंबंधावर काय परिणाम होणार आहे. हे ग्रहण साधारण 3 तास 28 मिनिटे चालणार असून या काळात कुंभ राशींच्या जातकांनी कुटुंबात संयम आणि शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंबातील वातावरण या काळात घरात लहान सहान गोष्टींवरून वाद, विवाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. जुन्या मतभेद पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच शांत राहणे आणि वाद न वाढवणे हेच सर्वोत्तम ठरेल. जोडीदाराशी नातेसंबंध: ग्रहणाचा थेट प्रभाव सप्तम भावावर होत असल्याने जोडीदाराशी गैरसमज, तणाव किंवा दुरावा जाणवू शकतो. लक्षात ठेवा, रागाच्या भरात बोललेले शब्द नातेसंबंध बिघडवतात. या काळात संयम, विश्वास आणि संवाद टिकवणे आवश्यक आहे. नातेवाईक व समाजातील संबंध: नातेवाईकांची अचानक वाद किंवा गैरसमज होण्याची शक्यता. सामाजिक प्रतिमा जपणे महत्त्वाचे आहे, कारण लहान चुका मोठ्या चर्चेचा विषय ठरू शकतात. कुणावर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. सकारात्मक उपाय: ग्रहण काळात ओम नमः शिवाय किंवा ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या सूचनांना महत्त्व द्या. ग्रहणानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडून शुद्धी करा. घरातील सदस्यांना वेळ द्या. शांत संवाद साधा. गरजू व्यक्तींना अन्न किंवा कपडे दान करा. 7 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कुंभ राशींवर होणारा प्रभाव आणि या काळात कुंभ राशींच्या लोकांनी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबद्दल चला तर मग सुरुवात करूया. कुंभ राशीने टाळाव्यात या गोष्टी: 1. वादविवाद टाळा. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी भांडणे, राग आणि गैरसमज वाढवू नका. शांत राहा. 2. मोठे निर्णय टाळा. नोकरी बदल, व्यवसायात मोठी गुंतवणूक करा किंवा घर, वाहन खरेदी यांसारखे निर्णय या काळात घेऊ नका. मन स्थिर झाल्यावरच विचार करा. 3. कर्ज व उधारी टाळा. या काळात कर्ज घेणे किंवा कोणाला मोठी उधारी देणे टाळावे. परतफेड अडचणी येऊ शकतात. 4. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जंक फूड, उशिरापर्यंत जागरण आणि जास्त मोबाईल वापर टाळा. पचन आणि डोळ्यांच्या समस्या होऊ शकतात. 5. नकारात्मक विचार टाळा. चिंता, असुरक्षितता आणि नकारात्मकता
मनात वाढू देऊ नका. ध्यान प्रार्थना करा. 6. ग्रहण काळात धार्मिक कार्य टाळा. ग्रहण चालू असताना जेवण, झोप, प्रवास किंवा शुभकाम करू नका. ग्रहणानंतर स्नान व शुद्धी करूनच पूजापाठ करा. 7. खोटेपणा व फसवणूक टाळा. कोणाला फसवणे, मागे बोलणे किंवा खोटे बोलणे या काळात टाळावे. अशा कृतींचा परिणाम दुप्पट होऊन परत येऊ शकतो. तर मित्रांनो, आपण पाहिलं की 7 सप्टेंबरच्या चंद्रग्रहणाच्या काळात कुंभ राशींच्या लोकांनी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात. हा काळ थोडासा आव्हानात्मक असला तरी संयम, श्रद्धा आणि सकारात्मकतेने तुम्ही सहज पार करू शकता. तर मित्रांनो, आपण पाहिले की 7 सप्टेंबर 2025चे चंद्रग्रहण कुंभ राशींच्या जीवनावर कोणते परिणाम घडवू शकते. नक्कीच हा काळ काही आव्हाने घेऊन येईल, पण योग्य शांतता, संयम आणि ज्योतिषीय उपाय केल्यास त्यातून नवी शिकवण, अनुभव आणि पुढील वाटचालीसाठी बळ ही नक्कीच मिळेल. लक्षात ठेवा, ग्रहांचा प्रभाव आपल्या जीवनावर असतो, पण आपल्या मनस्थिती, प्रयत्न आणि श्रद्धेची ताकद त्याहून मोठी आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.